सर्व आयटी गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऍडमिशनची प्रोसेस आपली चालू आहे. फर्स्ट राऊंड आपला जवळपास पूर्ण होण्यात आलाय, पण एक छोटासा अपडेट त्यांनी आता एक छोटासा बदल केलेला आहे ऍडमिशन मध्ये. काय बदल केलेला आहे आता व्हिडिओ कॉलसाठी ते पण सांगतो. ज्या मुलांचा पहिल्या राऊंड मध्ये नंबर लागलाय त्यांच्यासाठी, आणि ज्या मुलांना पहिल्या राऊंड मध्ये काय अडचणी आहे किंवा पहिल्या राऊंड मधून सेकंड राऊंड साठी अप्लाय करायचा आहे त्या मुलांसाठी एक दोन मी क्युरी घेऊन येतोय. तेवढं फक्त तुमच्या मी सॉल्व्ह करून देतो. आता सर्वात पहिले एक महत्वाची अपडेट त्यांनी टाकलेली आहे. अपडेट काय आहे, ज्या मुलांचा पहिल्या राऊंडला नंबर लागलेला आहे, ठीक आहे, नंबर लागलेला आहे पण ऍडमिशन अजून घेतलेलं नाहीये, तर त्याची जी शेवटची तारीख होती ती शेवटची तारीख होती 19, बरोबर आहे, म्हणजे कालपर्यंत ती शेवटची तारीख होती. तर त्या तारखेत आता काय केलं त्यांनी, बदल केलेला आहे. बदल काय केला, 19 ऐवजी आता ती शेवटची तारीख त्यांनी काय ठेवली आहे, 22 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. कोणाची, पहिल्या प्रवेश फेरीची मुदत. म्हणजे ज्या मुलांचा नंबर लागलेला आहे त्यांना फक्त ऍडमिशन घ्यायचं बाकी, पण त्यांनी काय कारणामुळे आतापर्यंत ऍडमिशन घेतलेलं नाही किंवा दुसऱ्या राऊंड साठी विचार करत होते किंवा कोणत्या पण कारणामुळे जर त्यांचं ऍडमिशन झालं नसेल तर त्यांच्यासाठी काय आहे सूचना, त्यांची जी हे ऍडमिशन घ्यायची तारीख आहे ती वाढवली कुठपर्यंत, 22 जुलैपर्यंत. तुम्ही हे जे आपली ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर इथं ते अपडेट आलेलं आहे. हा अपडेट तुम्ही बघू शकता. मग आता याचा जे दुसरी आपला राऊंड आहे त्याच्यावर काय परिणाम होणार आहे का, तर काहीच नाही, त्याच्यावर आपला काहीच परिणाम होणार नाहीये. दुसऱ्या राऊंडच्या ज्या तारख्या आपल्या त्या जसल्या तशा राहणार आहे, त्याच्यात काहीच बदल नाही. आता राहिला प्रश्न, आता काही मुलांनी मला खाली कमेंट मध्ये विचारलं होतं की सर आम्ही आता नवीन फॉर्म भरलेले आहे तर आम्ही ट्रेड कधी भरायचा. तर ट्रेड तुम्ही कधी भरायचा ते मी तुम्हाला क्लिअर करून देतो. सध्या आता तुम्ही जर कोणाची प्रोफाईल लॉग इन जरी केली तरी ट्रेड तुमच्या भरल्या जाणार नाही. का बरं भरल्या जाणार ते पण तुम्हाला एकदा दाखवून देतो. हे बघा, हा बघा आता. तर जी दुसरी पहिले ही तारीख क्लिअर करून घेऊ आपण. जी सेकंड राऊंड आहे, सेकंड राऊंड आपला किती तारखेला आहे त्याचा जो फॉर्म आहे तो 15 ते 19 जुलै भरायचा होता. ज्यांनी आतापर्यंत भरला असेल फॉर्म, म्हणजे काय फक्त ट्रेड मध्ये काय बदल करायचा असेल तर करायचा, नसेल करायचा तसंच ठेवला तरी चालणार आहे. बरं, आता त्याचा निकाल कधी, त्याचा निकाल आहे 27 जुलैला. या तारखेमध्ये काहीच बदल नाही. पुढचं सर्व शेड्यूल जसं तसं चालणार आहे. फक्त पहिल्या राऊंडला ज्यांनी आतापर्यंत ऍडमिशन घेतलं नाही त्यांना 3 दिवस वाढून मिळाले, 22 तारखेपर्यंत ते ऍडमिशन घेऊ शकता. आता ज्यांनी नवीन फॉर्म भरलेला आहे ना त्यांना काय अडचणी येतात ट्रेड वगैरे भरायला, त्या अडचणी तुम्हाला क्लिअर करून देतो. हे बघा, सर्वात महत्वाचं, हा आता बघा सर्वात महत्वाचं, ज्या ज्या मुलांनी आता नव्याने फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी जो आपला सर्वात शेवटचा राऊंड असतो त्याला आपण काय म्हणत असतो, काउन्सिलिंग राऊंड. काउन्सिलिंग राऊंड म्हणजे काय असतं याच्यावर मी वेगळं व्हिडिओ घेऊन येईल कारण तो थोडासा मोठा विषय आहे. तर या काउन्सिलिंग राऊंडला या तारखेला म्हणजे किती तारखेला, साधारण 26 ऑगस्टला तुम्हाला जे ऑप्शन फॉर्म आहे या ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. तर पूर्ण जुलै महिन्यात तुम्हाला त्याच्यात काहीच बदल करता येणार नाही. तुम्हाला डायरेक्ट 26 ऑगस्ट म्हणजे डायरेक्ट पुढचा जो महिना आहे त्या 26 ऑगस्टला तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येईल. तोपर्यंत तुम्हाला आता कोणत्याही प्रकारची प्रोसिजर करता येणार नाही. का बरं, आता ह्या ज्या उरलेल्या जेवढ्या पण राऊंड आहे, पहिला, दुसरा आणि तिसरा किंवा चौथा, हे जे चारीच्या चारी राऊंड आहे या चारीच्या चारी राऊंड मध्ये तुम्हाला भाग घेता येणार नाहीये. कारण तुम्ही ज्या तारखेला गव्हर्नमेंटने तुम्हाला सांगितलं होतं त्या तारखेला तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये. त्यामुळे तुम्हाला ह्या कोणत्याच राऊंड मध्ये भाग घेता येणार नाही. तुम्हाला डायरेक्ट कोणत्या राऊंड मध्ये भाग घेता येणार आहे, तर जो आपला काउन्सिलिंग राऊंड असतो म्हणजे समुपदेशन फेरी असते याच्यामध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे. तर बऱ्याच मुलांनी अडचण विचारली होती सर ट्रेडने भरता येते, तर त्याचं हे कारण आहे. आलं लक्षात. मग तुम्ही ट्रेड कधी भरायचे आहे, तुम्ही डायरेक्ट 26 ऑगस्टला ट्रेड भरायचे आहे. तोपर्यंत तुम्ही फॉर्म मध्ये काहीच बदल करायचा नाही, त्याला काहीच त्याच्यात छेडछाड करायची नाही. फक्त फॉर्म भरून तो आयटम मध्ये कन्फर्म करून घ्यायचा आहे, डॉक्युमेंट चेक करून घ्यायचा आहे. तर हा महत्वाचा अपडेट द्यायचा होता. आणखी तुम्हाला काही अडचण असली तर खाली तुम्ही कमेंट करतच राहा. दुसऱ्या राऊंडचा जेव्हा निकाल येईल तेव्हा आपण त्याच्यावर पण एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल. शिवाय हे काउन्सिलिंग राऊंड आहे हा काय असतो आणि हा कसा कंडक्ट करता याच्यावर पण मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.